नमस्कार. माझे आजोबा म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख पासून 12-12.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या निव नावाच्या गावामध्ये राहत होते. त्यांचं तिथे वडिलोपार्जित घर होतं आणि या घराला लागून अण्णा नाफड्यांचं घर होतं. अण्णा नाफडे आणि माझे आजोबा हे जीवश्च कंठस्थ मित्र होते. अण्णा नाफडे बरीच वर्ष शिक्षकी पेशामध्ये होते आणि शिक्षकी पेशामधून निवृत्त झाल्यानंतर पुन्हा एकदा निव्यामध्ये असलेल्या आपल्या शेतीवाडीची जरा काळजी करावी म्हणून हे अण्णा नाफडे पुन्हा निव्यामध्ये आलेले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सुशीला होत्या. या अण्णा नाफड्यांना 2 मुलगे होते, एक राजाराम आणि दुसरा परशुराम. राजाराम हा रत्नागिरी जिल्ह्याच्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून काम करत होता आणि धाकटा परशुराम हा मुंबईमध्ये एका हायस्कूलमध्ये शिक्षकी पेशामध्ये होता. अण्णा नाफडे निवृत्त झाल्यानंतर परत आल्यानंतर माझ्या आजोबांचं आणि त्यांचं फार गुळपीट जमलं आणि मग एकमेकाचं सुखदुःख वाटून घेण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये त्यांचे तासनतास जात होते. सुशीलाबाईंच्या मनामध्ये असा विचार होता की आपण या घरामध्ये दोघंच म्हातारा म्हातारी राहतो आणि या केतकरांच्या घरामध्ये मात्र कायम माणसांची वर्दळ असते आणि म्हणून उद्या आपल्याला दुखलं खुपलं तर पटकन हाक मारायला हे केतकरांचं घर आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर कायम चांगले संबंध ठेवणं आपल्या दृष्टीने गरजेचं आहे. माझ्या आजोबांच्या मनामध्ये असला काही विचार नव्हता. अण्णा आपला जुना मित्र आहे एवढंच त्यांच्या मनाने घेतलेलं होतं. 1932 साली या अण्णा नाफड्यांच्या पत्नींचं निधन झालं आणि मग काही अर्थाने अण्णा नाफडे थोडेसे नाही म्हटलं तरी हतबल झाल्यासारखे वाटले. आता हतबलतेमध्ये 1-2 महिना गेल्यानंतर माझ्या आजोबांनी एक दिवस त्यांच्या घरी जाऊन ठाण मांडलं आणि पत्नीच्या निधनामुळे दुःखी झालेल्या या अण्णा नाफड्यांना काही ना काही बोलून त्या दुःखामधून बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता आणि हा प्रामाणिक प्रयत्न यशस्वी झाला आणि अगदी दुसऱ्या दिवशी नव्हे तर 3-4 दिवसापासून अण्णा आपलं नेहमीचं कामकाज बघायला लागले होते. हातामध्ये सोटा घेऊन आपल्या सगळ्या शेतीपर्यंत रोजच्या रोज रपेट मारायचा त्यांचा उपक्रम सुरू झाला आणि त्यांच्या आवारामध्ये असलेल्या त्यांनीच लावलेल्या 10-12 कलमांची म्हणजे आंब्याच्या झाडांची निगा राखायला त्यांनी सुरुवात केली. अण्णांची निगा राखण्याची जी पद्धत होती ते शास्त्रशुद्ध होते आणि त्यामुळे अण्णांनी निगा राखायला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच वर्षे मोहोर फुलून आला आणि तितकीच फळं परमेश्वरांनी आणि त्या आंब्याच्या झाडांनी या अण्णा नाफड्यांच्या पदरामध्ये टाकली. आता एवढी सगळी फळं आल्यानंतर त्यांचा जीव आपल्या मुंबईला आणि रत्नागिरीमध्ये असलेल्या नातवंडांसाठी आपल्या मुलांसाठी तुटायला लागला. मग त्याने 2-4 गडी बोलावून 2 मोठे हारे आणि त्याच्यामध्ये 100-150 नग आंबे बसतील असे गच्च बसवले. त्याच्यावर पानांचं आच्छादन टाकलं आणि घट्टपैकी पॅक करून ते देवरुखामध्ये पाठवून दिले. माल मोटारीमधून एक त्यातला डाग रत्नागिरीला आणि दुसरा मुंबईकडे रवाना करण्यासाठी. अण्णांनी असे भरारी घेतल्यासारखं झालेलं होतं, पण शेवटी वयापुढे आणि शारीरिक ताकदीपुढे त्यांचंही फार काळ चाललं नाही आणि 1935च्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचंही राहत्या घरी शांतपणे निधन झालं. अण्णांचं निधन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने माझे आजोबा आतून हादरून गेलेले होते. रोजच्या रोज समोर दिसणारा माणूस उद्यापासून दिसणार नाही ही कल्पना माझ्या आजोबांना काही दिवस असह्य झालेली होती. पण आजोबा हळूहळू त्या दुःखातून बाहेर पडले आणि मग एकदा घराची सगळी पूर्ती आवराआवर करायसाठी तू येऊन जा असं कार्ड म्हणजे पत्र त्याने रत्नागिरीमध्ये असलेल्या अण्णांच्या मुलाला राजारामाला टाकलं. राजाराम मग एक माल मोटार घेऊन आला आणि मग त्याने आपल्या घरामध्ये जेवढी सगळी भांडी कुंडी होती
जे काही चीज वस्तू होती, जुनी कपाट होती, ती सगळी त्या माल मोटारीमध्ये भरली. परत एकदा देवांच्या ठिकाणी जाऊन कोनाड्यामध्ये रिकाम्या असलेल्या कोनाड्याला नमस्कार केला आणि मग हातामध्ये भलं मोठं कुलूप घेऊन बाहेरच्या सगळ्यात महत्वाच्या दाराची कडी त्याने वरच्या सुंकल्यामध्ये अडकवली आणि आता तो कुलूप घालणार. एवढ्या वेळात माझे आजोबा साश्रू नयनानी हे जे सगळं बघत होते ते पटकन राजारामाला म्हणाले की राजा बाबा कुलूप घालू नको. आता घरातला सगळा पैसा अडका सामान तू घेऊन जातो आहे, घर पूर्णांशाने रिकाम आहे आणि आता याला कुलूप घालू नको असं माझे आजोबा सांगत होते. माझ्या आजोबांचं हे बोलणं ऐकल्यावर राजा थोडासा थबकला आणि त्याने प्रश्नार्थक मुद्रेने या आजोबांकडे बघितलं. तोपर्यंत आजोबा आपल्या उपरण्याने आपले डोळे टिपायला मग्न झाले होते. मग हातातलं कुलूप तसंच घेऊन तो बापूंच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या समोर आला आणि म्हणाला, बापू अहो मी कुलूप घातलं तरी किल्ली तुमच्याकडेच देणार आहे. त्यावरही माझ्या आजोबांनी बाबा बरं झालं असं काही समाधान व्यक्त केलं नाही. ते त्या सद्गतीत अंतःकरणातून आलेल्या आवाजाने समोर उभ्या असलेल्या राजारामाला म्हणाले की बाबा तू जर इथे कुलूप घातलंस तर मग किल्ल्या सुद्धा तू बरोबर घेऊन जा आणि माझं ऐकणार असेल तर किल्ली कुलूप न घालता नुसती कडी घालून तू आता रत्नागिरीला निघून जा. तुझ्या पश्चामध्ये या घराची राखण आणि त्याची सगळी देखरेख मी जिवंत असेपर्यंत माझ्या घराची जशी करतो तशीच मी करणार आहे, फक्त तू कुलूप घातलं नाहीस तर. आजूबाजूला काही लोक जमलेले होते. त्यांचा नजरेतून राजारामाला हे जाणवत होतं की बापू बोलतायत. त्याला या आजूबाजूच्या गावातल्या जमलेल्या सगळ्या लोकांचा मूक पाठिंबा आहे आणि म्हणून त्याने तो कुलूप घालण्याचा बेत रद्द केला. ते कुलूप आपल्या माल मोटारीमध्ये फेकून दिलं आणि घराला आणि बापूंना म्हणजे माझ्या आजोबांना नमस्कार करून तो रत्नागिरीला निघून गेला. त्याच्यानंतर काही दिवसांनी नेहमीप्रमाणे आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेला आपल्या घरामधला एक गडी घेऊन ती कडी उघडून या अण्णा नाफड्यांचं घर माझे आजोबा आतून स्वच्छ करत असत. कुठे डागडुजी करायला हवी असेल तर डागडुजी करत असत. एखादा खांब निखळला असेल तर तो खांब बसवून घेत असत आणि मग परत कडी लावून आपल्या घरी येत असत. त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये या आंब्याच्या झाडांना पुन्हा एकदा भरपूर मोहर आला आणि मग ती सुवार्ता पुन्हा एकदा पत्र टाकून आमच्या आजोबांनी राजारामाला रत्नागिरीमध्ये कळवले. आंबे भरपूर येणार आहेत हे पत्रातून कळल्यानंतर आता जेव्हा आंबे काढायचे असतील तेव्हाच आपण निव्यामध्ये येऊ असं उत्तर कार्डाने म्हणजे पत्राने राजारामाने माझ्या बापूंना आजोबांना पाठवून दिलं. मग आजोबा रोज त्या फळाकडे बघायला लागत. त्यांना जी काही देखरेख करायची असेल, सडलेली फळं काढून टाकायची असेल ते करत असत. आणि जसे फळं साधारण मोठी झाली आणि एक दिवस राजाराम रत्नागिरीतून निघून एक माल मोटार आणि 2-4-10 मोठे हारे म्हणजे टोपल्या घेऊन निव्यामध्ये दाखल झाला. तो आला, तो आमच्या घरीच उतरला. येईपर्यंत संध्याकाळ झालेली होती. त्यामुळे आमच्याच घरी जेवून आमच्याच पडवीवर राजारामाने अंथरुणावर अंग टाकलं आणि आता हा राजाराम फळं न्यायला आलेला आहे हे काही त्याने सांगायला हवं होतं असे माझ्या आजोबांच्या बाबतीमध्ये बाब नव्हती. त्यांना हा राजाराम कशासाठी आलेला आहे ते पक्क माहीत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सगळं चहा पाणी झाल्यानंतर मग राजारामाने बापूंकडे म्हणजे माझ्या आजोबांकडे विषय काढला की बापू आता गावात जाऊन गडी आणणं मला काही शक्य नाही, तेव्हा तुमच्याच घरातला एखादा गडी मला जर आंबे उतरवायला म्हणजे आंबे काढायला दिला तर बरं होईल. माझे आजोबा त्या तयारीमध्येच होते आणि आजोबांकडे बरीच वर्ष काम करणारा त्यांच्या विश्वासातला एक जो गडी होता त्याचं नाव होतं बटाव. त्या बटावला आजोबांनी बोलावून सांगितलं की बाबा या शेजारच्या घरी जा आणि या राजाला आंबे उतरवू दे.
आता आंबे उतरवून दे ही बोलणी झाल्यानंतर राजाने सहज या आमच्या आजोबांना विचारलं की बाबा याची मजुरी किती होईल. तेव्हा आजोबांनी सांगितलं तू रत्नागिरीतून इथपर्यंत आला आहेस तेव्हा याची मजुरी बाजूला राहून दे, पण याला तू 1 रुपया आज नक्की दे. राजाने ते मान्य केलं आणि मग राजा बटावला घेऊन त्याच्या घराच्या आवारामध्ये गेला. सगळीकडे असलेल्या 10-12 झाडावर आंबा लगडलेले होते. हे आंबे उतरवायचे आहेत हे बटावला परत एकदा सांगितलं आणि मग बटावने सांगितलं की मालक तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बापूंच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या घरी जाऊन विसावा घ्या, आंबे उतरवून झाले की मी तुम्हाला सांगायला येतो. एवढं सगळं झाल्यावर हा राजाराम परत बापूंच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या घरी आला आणि निवांत बसला. दुपारचं जेवण झालं, संध्याकाळचा चहा झाला आणि 4-4:30च्या सुमारास घामाने भिजलेला बटाव खुशीची वार्ता म्हणजे आंबे सगळे उतरवून झाल्याचं या राजारामाला सांगायला आला. बटावनी ही बातमी दिली आणि आमच्या ओटीमध्ये चहा प्यायला म्हणून बसला. राजारामाला काही धीर निघेना. तो किती हारे भरले आहेत, किती फळं उतरवली आहेत हे बघायला आमच्या घरातून निघाला आणि शेजारच्या अण्णा नाफड्यांच्या म्हणजे त्याच्या वडिलांच्या घराच्या परसदारी गेला आणि जाताना त्याने जे बघितलं त्याने त्याच्या अंगाची लाही लाही व्हायला लागली, डोळे मोठे मोठे आणि रागाने लाल व्हायला लागले आणि मग पुढच्या 5 मिनिटामध्ये राजाने आपल्या आवारातून म्हणजे अण्णा नाफड्यांच्या घराच्या परसदारातून मोठ्याने बटावला हाका मारायला सुरुवात केली. बटाव 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 अशा 4-5 हाका आल्यानंतर आमच्या पडवीमध्ये बसून चहा पिणारा बटाव जरासा चपापला आणि काहीतरी भानगड झालेली आहे असं त्याला वाटलं आणि म्हणून तो चहाची बशी तशीच टाकून अण्णा नाफड्यांच्या घराकडे धावत सुटलं. माझे आजोबा त्यावेळेला ओटीवर आपले काम करत बसलेले होते. त्यांना राजारामाने मारलेल्या बटाव बटाव हाका ऐकू येत होत्या. त्याच्यानंतर बटाव तातडीने निघून गेल्याचं त्यांना दिसलेलं होतं, पण आपण प्रत्यक्ष तिथे जावं एवढी मोठी काही भानगड नसेल असं समजून आजोबा काम करत राहिले. बटाव आमच्या घरातून जो निघाला तो तरातरा टांगा टाकत या नाफड्यांच्या घराच्या आवारामध्ये गेला आणि गेल्या गेल्या राजारामाने त्याची कडक शब्दामध्ये हजेरी घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक झाडावर एकेका फांदीला 1-1, 2-2 फळं म्हणजे आंबे काढायचे शिल्लक राहिलेले आहेत हे बटावला राजारामाने प्रत्येक झाडाच्या प्रत्येक फांदीजवळ जाऊन दाखवलं आणि म्हणाला की बाबा बापूंनी सांगितल्याप्रमाणे मी तुला 1 रुपया देणार आहे, पण तू तर गड्या काम नीट केलं नाही. ही वर थोडी थोडी जी फळं आहेत ते फळं उतरवायला तुझे हात काही मोडलेत की काय. बटाव रागाने धुमसत होता, पण राजारामासमोर आपल्या मनातलं बोलवून टाकायचा धीर काही बटावला झाला नाही. त्याने तेवढंच सांगितलं की धनी 1 रुपया सोडा, मला तुम्ही 1 आणाही देऊ नका आणि दिलात तरी मी घेणार नाही. असं म्हणून नाफड्यांच्या आवारातून बटाव तरातरा निघाला. आमच्या घराच्या अंगणामध्ये आला. तेथे बापूंकडे त्याने नजर टाकली, मान खाली घातली आणि सकाळी घरातून येताना त्याने जो कोयता आणि एक काठी आणि एक धाबळी म्हणजे घोंगडी आमच्या घराच्या अंगणात टाकलेली होती ती आपल्या खांद्यावर टाकून विळा, कोयता आणि दांडा घेऊन तो आपल्या घराकडे पसार झाला. आजोबा हे सगळं बघत होते आणि बटावचं काहीतरी बिनसलेलं आहे हे त्यांच्या लक्षामध्ये आलं, पण बटावचा एकंदर अवतार बघून बाबा काय झालं हे विचारायच्या भानगडीमध्ये माझे आजोबा काही पडले नाहीत. बटाव आमच्या अंगणातून निघून जायला आणि दुसऱ्या बाजूने राजाराम मोठ्या रागाच्या आवेशामध्ये आमच्या घरी यायला एक गाठ पडली. आलेल्या राजारामाने बापूंच्या वर त्यांच्या वयाचा आपल्या वडिलांच्या वयापेक्षा थोडं वडील असलेल्या माणसाचा कोणताही आदर न ठेवता तोंड सोडून टाकलं. म्हणे बापू मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि मोठा गाढवपणा केला.
तुमच्या घरातल्या बटावला मी सांगितलं, तुम्ही सांगितली ते मजुरी कबूल केली, पण गड्याने सगळे आंबे काही उतरवलेले नाहीत. बापू त्याला शांत करत म्हणाले, बाबा किती उतरवलेत? 25% उतरवलेत, 50% उतरवलेत, की अजिबातच काही उतरवलेलं नाहीत? त्याच्यावर राजाराम मग सांगायला लागला की अहो, पुष्कळशी फळं खाली उतरवलेली आहेत, पण प्रत्येक फांदीवर एक एक दोन दोन फळं अजून तशीच लटकत आहेत आणि एकेका झाडाच्या प्रत्येक फांदीवर अशी दोन दोन फळं लटकत राहिली तर बापू मी काय करायचं? बापूंना सगळा झालेला प्रकार पटकन लक्षामध्ये आला आणि मग बापू राजारामाला म्हणाले की माझ्या समोर जरा शांत बस. तोपर्यंत आजीने राजारामाचा एकंदर अवतार बघून आतून पाण्याचा तांब्या आणून ठेवलेला होता. कोणाची परवानगी न घेता राजारामाने ते पाणी गटागटा प्यायलं आणि बापू आता काय सांगतात ते ऐकायला सुरुवात केली. बापू म्हणाले की हे बघ बाबा, माझा बटाव काय, पण माझ्या पंचक्रोशीतला अगदी देवरुखातला सुद्धा कुठचाही गडी तू सांगशील तरीही झाडावरची सगळी फळं उतरवणार नाही. आश्चर्याने थक्क करणारं हे वाक्य बापू इतक्या संथपणे बोलत होते, त्याचाच राजारामाला राग आला. पण आपल्या पुढे बसलेल्या माणसाच्या वडिलकीचा मान थोडा तोपर्यंत लक्षात आला आणि मान खाली घालून तो राजाराम पुटपुटला की बापू, हे असलं अडाण्याचं गाडं कसं चालायचं? राजारामाचा तो एकंदर अवतार बघून बापू संथलईमध्ये पुढे सांगायला लागले की हे बघ राजारामा, तुम्ही शहरातली माणसं मुळासकट ऊस खायला शिकलेली आहात, पण कोकणातला माणूस मात्र अजून इतका काही जटिल झालेला नाही. मानवता नावाची काही गोष्ट कोकणामध्ये रुजलेली आहे आणि गेल्या 25 वर्षापासून मी जे प्रयत्न करतो आहे त्याची सगळी ही फळं आहेत. मग बापूने 25 वर्षापासूनचा इतिहास सांगायला सुरुवात केला की त्यांना सांगितलं की जेव्हा वयाच्या 22व्या वर्षी ही खोती मी ताब्यामध्ये घेतली तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला की या कोकणामध्ये फक्त माणसंच राहत नाही तर खारी, कावळे, चिमण्या, तरस, बदकं सगळे जण राहतात आणि त्यांच्या पोटाची सोय निसर्गाने केलेली आहे, फक्त ते माणसाने ओरबाडता कामा नये. आमच्या गावातला नवे पंचक्रोशीतला कुठचाही गडी सगळे आंबे उतरवत नाही, 2-4, 10 फळं झाडावर ठेवून देतो आणि ते केवळ आंब्यांच्या बाबतीत नाही तर काजू असो, रातांबा असो, फणस असो, आंबा असो, आवळा असो किंवा चिंचा असू देत. आकाशामधून फिरणारे, आपल्या आजूबाजूला वावरणारे कावळे, चिमण्या यांच्यासाठी ती फळं आम्ही जाणीवपूर्वक सोडलेली असतात. आणि राजारामा, तुला ऐकून कदाचित खोटं वाटेल, या पंचक्रोशीतला प्रत्येक शेतकरी पावसाळ्याच्या दरम्यान आपल्या शेतीची सगळी निगराणी करतो आणि दसऱ्याच्या नंतर दिवाळीच्या आधी जेव्हा त्याच्या शेतामधली तयार झालेली पिकं जेव्हा कापणीची वेळ येते तेव्हा प्रत्येक शेतकरी आपल्या सबंध शेतातल्या अर्धा गुंठा, 1 गुंठा त्याच्यामध्ये उभं असलेलं पीक कापून घरात आणत नाही, ते कावड्या, चिमणे, कबूतर, खारी यांच्यासाठी सोडून देतो. राजारामाला हे सगळं थक्क करणारं होतं आणि आता आपण कुठे जाऊन तोंड लपवावं असं त्याला वाटायला लागलं आणि मग त्याने मनापासून आधी बापूंची आणि मग निघून गेलेल्या बटावची मनापासून क्षमा मागितली आणि त्याला सांगितलं की बापू, अहो 1 रुपया द्यायचा त्याला राहिलाच आहे की. बापू म्हणाले, तू त्याची काळजी करू नको, तू 2-3 दिवस इथे असलास, बटाव तुझ्या समोर आला तरी तू त्याला पैसे देऊ नको, तो तुझ्याकडून पैसे घेणार नाही. तू निघून गेल्यावर 15-20 दिवसांनी बटावचा राग शांत झाल्यावर तुझ्या वतीने मी पैसे त्याला देईन, त्याची काळजी तू काही करू नको. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं, हा माझा जो ठाम विश्वास आहे. त्याला बळकटी देणारी माझ्या आजोबांच्या बाबतीमध्ये घडलेली ही सत्य कथा.
या कथेबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने लिहून जरूर माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. तसंच आपल्याला आवडलेला हा व्हिडिओला लाईक करा, तो शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.